तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 22 वर्षीय विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्यावर बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेची 2 महिन्यांपूर्वी ज्योती नागेश हिवराडे वय 23 वर्ष राहणार बोथा काजी तालुका खामगाव यांच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती। सदर फिर्यादी महिलेस मूलबाळ होत नसल्याने आसरा संस्थान दोनद येथे नवसाच्या नावाखाली बोलावण्यात आले। सदर महिलेस आरोपी सुरेश महादेव पाचपोर वय 23 वर्ष राहणार दादुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा व नागेश हिवराडे वय 23 वर्ष राहणार बोथा काजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी एका 4 चाकी वाहनात नेले। त्यानंतर आरोपींनी सदर फिर्यादी महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यानंतर आरोपी सदर महिलेला 5 ते 9 मे दरम्यान पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर घेऊन गेले। तिथून नागेश हिवराडे व ज्योती नागेश हिवराडे परत निघून गेले। त्यानंतर यातील आरोपी सुरेश महादेव पाचपोर यांनी गुंगीचे औषध देऊन सतत 3 दिवस फिर्यादी महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार बार्शीटाकळी पोलिसात दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार आरोपी सुरेश महादेव पाचपोर, ज्योती नागेश हिवराडे व नागेश हिवराडे यांच्यावर कलम 63, 123, 138, 142, 3-5 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील आरोपींना 6 तासातच अटक करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह धनराज सपकाळ, अकोला।